करंट अफेअरमध्ये आपलं स्वागत आहे. पहिला क्वेश्चन आहे, पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आले आहे, येणार आहे, म्हणजे झाला आहे तो कार्यक्रम. आता काय झालेला आहे, अजिंठा एल्लोरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल कुठं झाला आहे? हा संभाजीनगर महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. तर तिथं काय झालेलं आहे, एक पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार हा कुणाला देण्यात आलेला आहे? हा देण्यात आला सई परांजपे यांना देण्यात आलेला आहे. आणि ह्याच्यासोबत काय दिलं जातं, एक सन्मान चिन्ह आणि राशी किती असते, म्हणजे पैसा किती असतो, 2,00,000 असतात. 2,00,000 ना कुठं दिलेलं आहे? संभाजीनगरमध्ये दिलेलं आहे, अजिंठा एल्लोरा फिल्म फेस्टिवलमध्ये दिलेलं आहे. आणि ह्यांना पद्मविभूषण म्हणजे थर्ड हायेस्ट अवॉर्ड, भारतरत्न, पद्मभूषण हा कधी भेटलेला आहे? 2006ला भेटलेला आहे. आणि हा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड कशासाठी दिला जातो? या चित्रपट ह्याच्यातला दिला जातो. पियुष गोयल यांनी 1 जुलै कुठं हे लॉन्च केलेलं आहे, भित्तीची उंच ऑल कुठं हे चालू केलेलं आहे? सौदी अरेबियामध्ये गेलेले. अलीकडे सुनीता विल्यम्ससाठी पृथ्वीवर परत आणण्यासाठी क्रू 9 मिशन नासा आणि स्पेसएक्सचं कोणतं मिशन आहे? क्रू 9 मिशन आहे. कशांना? त्यांना वापस आणायचे. कोणत्या मिशनना ते वर गेले? ब्लू ओरिजिनमध्ये गेले, नासा आणि स्पेसएक्स. आणि ते कधी? फेब्रुवारीमध्ये येणार होते रिटर्न, पण आता कधी येणार आहेत? मार्चमध्ये येणार आहे. नुकते CRPFचे महानिर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोणाचे? CRPF. ह्याची स्थापना कधी झालेली आहे? 1939ला. हेडक्वार्टर कुठं आहे? दिल्लीला आहे, दिल्ली. आणि सेवा आणि निष्ठा हे कोणतं आहे? त्यांचं ध्येय वाक्य. सेवा आणि निष्ठा, बरोबर. आता काय झालेलं आहे, विपुल कुमार यांची काय झालेली आहे, महानिर्देशक म्हणजे निवड झालेली आहे. हे कुठले आहेत? UP कॅडरचे IPS अधिकारी आहेत. महानिर्देशक. आणि जागा कोणाची घेतलेली आहे? अनिश दयाल यांची काय केलेली आहे? जागा घेतलेली आहे. CRPFला काय म्हणतो? सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणतो. क्लाउडिया सिनबाम कुठले राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे? मेक्सिकोचे बनलेले आहे, मेक्सिको. आणि हशनाशा कुठला? यहुदी धर्माचा आहे. यहुदी धर्माचा एक फेस्टिवल असतो, यहुदी धर्म. अभिजित भाषेचा दर्जा कोणाकोणाला मिळालेला आहे? बंगाली अस्मिया, पाली प्राकृत आणि मराठी. किती? 6 भाषेला भेटलेलं आहे, प्राकृत आणि मराठी. कधी? 2024ला भेटलेलं आहे 6. पहिल्या किती आहेत? पहिल्या 5 आहेत. तर टोटल किती झाल्या? 11 भाषा झाल्या. पहिल्या कोणकोणत्या आहेत? संस्कृत एक आहे, तमिळ तेलुगू, कन्नड आणि मल्याळम हे सगळ्याचे शेवटचे म्हणजे हे भाषा भेटलेली आहे, दर्जा भेटलेली. आता कोणी 2025ला काय केलं आहे? AI वर्ष म्हणून घोषित केलं आहे. AI वर्ष म्हणजेच काय? कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून केलेलं आहे. कशासाठी केलं सर? ह्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी. कशाची? आणि भारताला काय कशाच्या टॉप 1वर आणायचं त्यांचं ध्येय आहे. टॉप 1 कशाच्या? AIच्या बाबतीत. भारताला काय करायचं आहे? टॉप 1वर आणायचं आहे. आणि हे 2025 कोणी केलेलं आहे? ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. नेपाळ आता 40 मेगावॅट बांगलादेशला देणार आहे. कुणाच्या मार्फत जाणार आहे? नेपाळला जाणार आहे. म्हणजे हा करार कोणाचा आहे? नेपाळ आणि बांगलादेश. पण ती लाईट कुठनं जाते? आपल्या भारतातनं जाते. अलीकडच्या अहिल्यानगर कुठलं? आपलं अहमदनगरचं नाव बदलून काय केलेलं आहे? अहिल्यानगर केलेलं आहे, अहमदनगर. फायनान्स कॉर्पोरेशन अलीकडे पाहिल्याच्या ब्ल्यू ओरिजिनसाठी कोणासोबत? ॲक्सिस बँकसोबत हे केलेलं आहे. कशासाठी? ब्ल्यू लोनसाठी. नुकतेच निधन झालेल्या माजी राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते जिमी कार्टर हे कुठले राष्ट्राध्यक्ष होते? जिमी कार्टर. त्यांनी एक महत्त्वाचं काम केलं. त्यांनी कार्टर सेंटर बी चालू केलं. कार्टर सेंटर हे कधी राष्ट्राध्यक्ष होते? 1977 ते 81च्या आसपास हे राष्ट्राध्यक्ष होते. किती राष्ट्राध्यक्ष होते? 39वे राष्ट्राध्यक्ष होते. आता काय झालेलं आहे त्यांचं? 100व्या वर्षी निधन झालेलं आहे. निधन कुठं झालं आहे? जॉर्जियामध्ये झाले. ते काही महत्त्वाचं नाही. ह्यांना नोबेल शांतता पुरस्कार कधी भेटला होता? 2002चा नोबेल शांतता पुरस्कार आहे. किती राष्ट्राध्यक्ष होते? 39वे. कोणत्या पार्टीचे होते? डेमोक्रॅटिक पार्टीचे होते. आता डेमोक्रॅटिक पार्टीचे कोण होतं? कमला हॅरिस आता हे होतं 47वे राष्ट्राध्यक्ष कोण बनले? डोनाल्ड ट्रम्प, बरोबर. आणि ते शपथ कधी घेणार आहे? 20 जानेवारीला शपथ घेणार आहे.
चोवीसमध्ये बुकर पुरस्कार कोणाला भेटला आहे? सामंता हार्वे. कशासाठी? बुकर पुरस्कार सामंता हार्वे. आणि कोणत्या ह्याच्यासाठी? पुस्तकासाठी? ऑर्बिटलसाठी. आणि इंटरनॅशनल कोणाला भेटला आहे? जेनी अर्बन बेकला भेटलेला आहे. कशासाठी? कॅरोससाठी. हवाई दलाने नुकताच 92वा स्थापना दिवस म्हणजे कुठं आणि कधी साजरा केला? हवाई दलाचा कुठं असतो? 8 ऑक्टोबरला असतो. हवाई दल, एअरफोर्स. आणि कुठं झालेला आहे हा? मरीना बीच. मरीना बीच कुठं आहे? मरीना बीच चेन्नईमध्ये आहे. आणि हेड कोण आहे त्याचे? अमरप्रीत सिंग. अमरप्रीत सिंग. कसोटीमध्ये आता काय झालेलं आहे? बॉर्डर गावस्कर हे कसोटी सामने चालू झालेले आहेत. कुठं? बॉर्डर गावस्कर कसोटी सामने चालू आहेत. गावस्कर कसोटी सामने. कसोटी सामने. तर ह्यामध्ये काय झालं? 44 ओव्हरमध्ये 200 विकेट घेतलेले आहेत. आणि असं रेकॉर्ड भारतात पहिला करणारा कोण आहे? जसप्रीत बुमराह. म्हणजे किती बॉल होतात टोटल? 8,448 बॉलमध्ये 200 विकेट. तर ॲव्हरेज 20 बॉलमध्ये 1 विकेट घेतलेले. 1 विकेट. आणि असं करणारा हा भारतीय पहिला खेळाडू आहे. ह्याच्या अगोदर म्हणजे जगात कोणी केलेलं आहे? जगात झालेलं आहे म्हणजे वर्ल्डमध्ये 7,725 बॉलमध्ये 200 विकेट घेणारा वसार युनिस हा खेळाडू आहे. वसार युनिस. पण भारताचा पहिला कोण आहे? भारताचा कसोटी सामन्यात 44 विकेटमध्ये 200 बळी घेणारा कोण आहे? जसप्रीत बुमराह. नुकतीच अनलिच बुक कोणाचे? जॉनिस बॉर्सन. हे कुठले आहेत? UKचे हे आहेत. अगोदर झालेले पंतप्रधान होते जॉनिस बॉर्सन. नुकतेच युरोपाचे तपास युरोपा क्लिपर हे युरोपा कोणाचा उपग्रह आहे? गुरुचा उपग्रह आहे. आणि गुरुचा सगळ्यात मोठा उपग्रह हे गॅनिमेट. आणि गुरुच्या कोणत्या उपग्रहावर ओझोन सापडलेला आहे? कॅलिस्ट्रो. युरोपा क्लिपर कशाचा आहे? नासाने लॉन्च केलेला आहे. आणि युरोपा कोणत्या ग्रहाशी संबंध आहेत? गुरुशी संबंधित आहे. अलीकडे भारत सरकारने कोणाच्या देशाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना हकालपट्टी केलेली आहे? कोणाचा? कनाडा. नुकतेच बनवण्यात आलेल्या रफी मिनारचा संबंध कशाचा आहे? रफी मिनार आता नावाचंच आहे रफी मिनार. त्यांना काय झाले? 100 वर्ष झाले. त्यांची म्हणजे बर्थ ॲनिव्हर्सरी होती. कोणाची? रफी मिनारचे. किती? 100 वर्ष कंप्लीट झाले. तर ह्यांच्या हे काय केलेलं आहे? रफी मिनार बनवलेलं आहे. कुठं बनवलेलं आहे? सुलतान सिंग म्हणजे त्यांच्याच रफी मिनार. सुलतान सिंग हे त्यांचं गाव आहे. सुलतान सिंग. कुठं येतं हे? अमृतसरमध्ये येतं. अमृतसर. नाही तर काय केलेलं आहे? 100 फुटाचा टॉवर बनवलेला आहे. कशासाठी? 100 वर्ष झाले म्हणून त्यांच्या बर्थ ॲनिव्हर्सरी. बरोबर. कुणाला आलेलं आहे? मोहम्मद रफी यांचे हे झालेलं आहे. नुकतंच पहिला आशियन ट्रॅक सायबर पॉलिसी डायलॉग कुठे चालू झालेले आहे? कुठं चालू झालेलं आहे हे सांगा. 4 दिवसीय उड्डाण महोत्सव कुठं चालू झालेला आहे? हिमाचल प्रदेशमध्ये झालेला होता. आणि नुकतेच प्रभू सुबियांतो कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत? इंडोनेशियाचे झालेले आहेत. इंडोनेशिया. भारतीय नौदल नसीम अल बहार कोणासोबत अभ्यास असतो? ओमानसोबत असतो. T20 विश्वचषक कुठं झालेला आहे? T20 ICC T20 महिला UAEमध्ये झालेला आहे. जिंकलं कोण? न्यूझीलंड. हारलं कोण? आफ्रिका. 16 ब्रिक्स परिषद कुठं जाणार आहे? ब्रिक्स कुठं होते? रूसमध्ये झालेलं आहे. ट्रॅफिक नियमाच्या सेंटिनल सिटीझन ॲप कोणी चालू केलेलं आहे? केरळ. कोण जात असेल तर त्यांना म्हणजे हे क्रॉसिंग ते करत असेल त्याचा फोटो काढून ते करायचं. त्यानंतर कारवाई होईल. न्यूज कोणी चालू केलेला आहे? प्रसार भारती. अलीकडेच कोणी म्हणजे फूड पॉयझनिंगला कोणी म्हणजे हे केलं राष्ट्रीय आणीबाणी? साऊथ आफ्रिका. बॅडमिंटन आणि क्रीडा उत्कृष्टतेसाठी पी व्ही सिंधू सेंटरची पायाभरणी कुठं झालेली आहे? आंध्र प्रदेशमध्ये झालेली आहे. CM कोण? चंद्रबाबू नायडू. दिवंगत प्रसिद्ध लोकनर्तक आणि पद्मश्री विजेते कनकराजू कोणत्या लोकनृत्याची? गुस्साडी. कुठले आहेत? हे तेलंगणाचे आहेत. गुस्साडी, तेलंगणा. अलीकडे जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्समध्ये किती आहे? 176 रँक आहे भारताची आउट ऑफ 180. झालं. थँक्यू.